नमस्कार सर्वांना, मी मयुरी डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं किचन क्लिनिंग। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जी आहे ते किचन क्लिनिंग सांगणार आहे की कशी करायची। तर चला व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी नाश्ता वगैरे झाला होता, त्यामुळे मी ते डबे वगैरे जे होते मिठाचे आणि बरंच काही ते मी सर्व तिथे ठेवून दिलं त्या रॅकमध्ये। त्यानंतर मी बकेटभर जे आहे ते पाणी गरम करून घेतलं होतं। तर त्या गरम पाण्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच जे आहे ते सोडा ॲड केलं, थोडं डिटर्जंट पावडर आणि अर्ध लिंबू ॲड केलं। तर त्यामध्ये जर आपण ते डीप करून ठेवलं बर्नर्स आणि ज्या शेगड्या आहेत त्या, तर जोपर्यंत आपली किचन क्लिनिंग होऊन जाते, म्हणजे भांडे वगैरे झालं, जसं टाइल्स वगैरे घासून झाली, तर हे बर्नर आणि शेगड्या तोपर्यंत त्या पाण्यामध्ये जर मुरतील तर त्या बर्नरचे जे होल्स वगैरे आहे जे बुजलेले असतात ते निघून जातील आणि शेगड्या सुद्धा आपल्या क्लीन करायला इझी जाईल। तर त्याचबरोबर मी ते जे आपले हात पुसायचे कपडे असतात आणि पोळ्या वगैरे शेकण्याचे जे कपडे असतात ते सुद्धा मी इथे गरम पाण्यामध्ये ॲड करून घेणार आहे। तर त्यामध्ये मी काही सोडा आणि निंबू वगैरे ॲड केलेलं नाही आहे, फक्त नॉर्मल जे गरम पाणी आहे आणि डिटर्जंट पावडर आहे तेच ॲड केलेलं आहे आणि सर्व असं मस्त डीप करून घेतलं। आणि आता काउंटर टॉप जे आहे ते आपल्याला रिकामं करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही जर योग्यरित्या व्यवस्थापन केलं आणि म्हणजे व्यवस्थित जर तुम्ही ठरवून घेतलं की नाही आपल्याला या प्रकारे जर किचन क्लिनिंग करायची आहे, काउंटर टॉप आपल्याला रिकामं करायचं आहे आधी, मग शेगड्या वगैरे ज्या आहेत त्या डीप करून ठेवल्या, आणि जेव्हा आपण अशी स्वच्छता करतो तर आपलं काम जे आहे ते हलकं होत असते आणि व्यवस्थित जे आहे ते आपलं काम होत असते। तर जे काही टोपल्या होत्या माझे कपडे गॅसचे ठेवण्याचे आणि कोरपाट बेलण्याची जी रॅक वगैरे होती ते सर्व काही जे आहे ते मी उचलून घेतलं आणि सांडशी वगैरे जे आहे पावशी आहे ते मी घासायला ठेवली। एक्स्ट्राचे जे भांडे आहे ते निघतच असतात। त्यानंतर ओटा जो आहे तो मी हलके जे आहे ते कपड्यांनी पूर्ण क्लीन करून घेतला। त्यानंतर हे जे स्प्रे आहे कोलिन स्प्रे ते मी आत्ताच जे आहे जस्ट यूज करत आहे, मी एस्मार्टमधून घेतलेलं आहे। तर याचं यूज सुद्धा चांगला आहे। तर हे मी अप्लाय करून घेत आहे आणि ते जे गरम पाणी आहे ते मी थोडं गंजामध्ये काढून ठेवलेलं होतं ते सुद्धा मी या काउंटर टॉपवर टाकून घेणार आहे। आणि जे निंबू आपण यूज केलेलं होतं तेच निंबू मी इथे गॅसवर थोडं घासून घेत आहे, म्हणजे जे काही डाग असतील ते निघून जातील। आणि ते गरम पाणी गॅस ओट्यावर अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्यावर थोडं डिटर्जंट टाकायचं आहे, कारण जे काही तेलकट डाग असते ते सुद्धा निघण्यासाठी आपल्याला काही वेळ ते मुरलं पाहिजे। ती जागा लवकर म्हणजे मुरली तर आपल्याला जास्त घासायची गरज पडणार नाही आणि लवकर ते डाग निघून जातील। तर ते सर्व मी अप्लाय करून घेतल्यानंतर इथे भांडी जी आहे ते घासून घेत आहे। जर आपण भांडी वगैरे सुद्धा घासून घेतली तर सिंक पण रिकामं होईल आणि आपल्याला सिंक जी आहे ते क्लीन करायला इझी जाईल। तर भांडी जी आहे ते एक्स्ट्राची होतीच, कारण जेव्हा आपण काउंटर टॉप भांडी अशी असतात जी आपण यूज करतो आणि पाण्याने धुवून ठेवत असतो किंवा मग त्यावर धूळ बसलेली असते। तर इथे मी पूर्ण भांडी जी आहे ते रिकामी करून घेतली, जसं की पावशी झालं, टोपल्या झाल्या आणि हा ट्रे जो चम्मच वगैरे ज्यामध्ये मी ठेवते, लायटर वगैरे ठेवत असते, त्यामुळे तो ट्रे सुद्धा मी जे आहे ते क्लीन करून घेतलं। म्हणजे एकाच वेळेस जे आहे ते आपलं काम पूर्ण होऊन जातं। अदरवाईज जर फक्त आपण काउंटर टॉप क्लीन करून घेतो म्हटलं आणि भांडी जर पुन्हा तशीच ठेवली तर आपलं किचन क्लीन दिसणार नाही, पुन्हा तसंच अनटायडी दिसणार आणि आपलं मन सुद्धा जे आहे मग ते प्रसन्न वाटत नाही जर आपली किचन क्लीन राहिली नाही तर। तर मी काय केलं, जे भांडी वगैरे झाली त्यानंतर निरमा वगैरे त्यावर गरम पाण्यामध्ये मिक्स करून टाकून घेतलं होतं, तर ते मुरली पूर्ण ओट्यावरची जागा। तर आता मी पूर्ण ते घासून घेत आहे, म्हणजे कसं असते ना, जर आपण ते आता आधी टाकून ठेवलं होतं तर पटपट ते निघून जाते, कारण तारानी आपण घासतो पण ते स्क्रॅचेस पडतात। जर आपण ते सर्व टाकून ठेवलं होतं त्याच्यामुळे इझिली ते रिमूव्ह होऊन जात आहे। तर खूप आपल्याला असं जोर लावायची काही गरज पडत नाही आणि हातही दुखत नाही। तर असं नियोजन करून जर आपण काम केलं तर आपल्याला जे आहे ते काम सोपं जातं। तर हे कोलिन जे आहे ना ते अप्लाय केल्यानंतर टाइल्सवरचे जे डाग आहेत तेलाचे वगैरे जे उडतात, कधी कधी आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपण स्वयंपाक करतो फक्त तिथेच उडत असते, पण असं नसते। जेव्हा मी ओट्यावर उभी होऊन जेव्हा ती टाइल्स क्लीन करायला गेली ना तर वर सुद्धा जे आहे ते तेलाचे डाग उडलेले होते। तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित जे आहे ते क्लीन करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी काय केलं होतं,
आधी ओटा जो आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला. मग मी म्हटलं की जर आधीच ते वरची टाईल जर क्लीन केली असती तर गॅस ओट्यावर निरमा आणि पाणी होतं, तर आपलं पाय वगैरे जे आहे ते घसरायची भीती होती. म्हणून मी फक्त इथे जे आहे क्लीन तर करून घेतलं आणि वायपरने ते वाईप करून घेतलं. पुन्हा मी जे आहे ते वाळल्या कपड्यांनी आहे ना गॅस ओटा पुसून घेणार आहे. तर तुम्ही काय करायचं, निंबू आणि व्हिनेगर जे म्हणतो आपण क्लिनिंग करण्यासाठी ते आपल्याला काउंटर टॉपवर अप्लाय नाही करायचं आहे. कारण काय असते, निंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असते आणि त्याच्यामुळे गॅस ओट्यावर डाग वगैरे पडण्याची शक्यता असते. कारण निंबूमुळे आपण जेव्हा कधी पावशीने वगैरे कापतो तर निंबाचे थेंब जे आहे ओट्यावर सांडते आणि पांढरे डाग जे आहे ते पडत असते. म्हणून निंबूनी कधीही गॅस ओटा क्लीन करायची काही गरज नाही आहे. गॅसवर वगैरे स्टेनलेस स्टील आहे तर ते ठीक आहे, पण जो ओटा आहे आपला तो त्यावर निंबू वगैरे घासायची काही गरज नाही आहे. तर मी टाईल्स घासण्यासाठी ते जे लिक्विड होतं ते तर अप्लाय केलंच, पण त्यानंतर मी काय केलं, जी भांडी घासायची थोडी साबण असते त्यामध्ये डिटर्जंट टाकलं आणि ते त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि ते पाणी या ते स्क्रबरनी जे आहे ते घेऊन थोडंसं असं घासून घेतलं. तर या इथे बोर्ड होता त्यामुळे मी तिथे पाणी अप्लाय करू नव्हती शकत. तर मी अगदी जो छोटासा असा यूज अँड थ्रोवाला कपडा होता तर मी त्या कपड्याने पुसून घेतलं आणि ही टाईल्स घासली होती. तर आपण टाईल्स घासल्यानंतर जर पाणी टाकलं नाही तर ते पुन्हा ड्राय होऊन जाते आणि डाग पडत असते. त्यामुळे मी जे आहे सोबतच मग पाणी सुद्धा टाकत आहे टाईल्सवर आणि ताराने असं घासून घेत आहे. तर इथे वरपर्यंत जे आहे ते तेलाचे डाग मला इथे दिसले होते. तर ते तिथपर्यंत जे आहे ते उडत असतात असं आपल्याला वाटते की नाही उडत, पण तिथपर्यंत ते डाग उडले होते. आणि पुन्हा मग एका चांगल्या जे ड्राय कपड्याने मी आहे ते टाईल्स पूर्ण पुसून घेतली. तर हे काम करताना तुम्हाला थोडं केअरफुली करायचं आहे, कारण आपण ओट्यावर जेव्हा चढतो तेव्हा त्या ओट्यावर पाणी सुद्धा साचलेलं असतं. तर तुम्ही थोडा आधी जे आहे ते वाळल्या कपड्याने पुसून घ्या आणि मग उभं होऊन जे आहे ते क्लीन करा, अदरवाईज पडण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप केअरफुली जे आहे ते तुम्ही असं क्लिनिंग वगैरे करता ते करायला पाहिजे. तर इथे जे टाईल्स वगैरे आहे ते माझी पूर्ण क्लीन करून झाली आणि गॅस ओटा सुद्धा मी आता मस्त हलक्या ड्राय कपड्याने पुसून घेत आहे. म्हणजे आपला ओटा पूर्णपणे आता जे आहे ते क्लीन झालेला आहे. सोबतच आपली जी गॅस शेगडी वगैरे आहे त्यावरही थोडं सुका कपडा जो आहे तो मी मारून घेतला आणि सिंक जवळ जे काही सामान होतं ते मी आता रिकामं करत आहे. म्हणजे सिंक सुद्धा आपल्याला क्लीन करायचं आहे. जे नळ वगैरे आहे ते सुद्धा मी थोडे आता इथे घासून घेणार आहे. पण त्याआधी मी गॅस जे आहे ते पूर्ण पुसून घेत आहे. म्हणजे इकडचं जे आपलं एवढं जो पोर्शन आहे तो क्लीन झालेला आहे. त्यानंतर जे आपण बर्नर्स वगैरे ठेवले होते ते सुद्धा आपल्याला एक ब्रशच्या सहाय्याने ते क्लीन करून घ्यायचे. म्हणजे काय असते, जे बर्नर्स वगैरे असते ना आपले ते होल्स, त्यामध्ये जेव्हा आपण फक्त नॉर्मल क्लिनिंग करत असतो तर त्यावर पाणी वगैरे गेलेलं असते तर ते बुजून जातात त्याची छिद्र. तर मग ते मोकळे होण्यासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये सोडा वगैरे टाकणं गरजेचं होतं. म्हणजे त्यामध्ये जे काही डस्ट किंवा कोणतंही काही गेलं असेल तर ते जे आहे ते निघून जाईल. जर बर्नर तुमचे खूप जास्त खराब झालेले असतील तर तुम्ही व्हाईट टूथपेस्ट जे असते त्याने सुद्धा क्लीन करून घेऊ शकता. तर मी ते डिटर्जंट पावडरच घेत आहे फक्त आणि त्या ब्रशने जे आहे ते क्लीन करून घेणार आहे आणि बर्नर सुद्धा नॉर्मल स्क्रबरने घासून घेणार आहे. तर व्हाईट टूथपेस्टने सुद्धा जे बर्नर्स आहेत ते निघून जातात, त्याची जी जे काही असते त्यावर धूळ किंवा डस्ट बसलेली. तर हे गरम पाणी आहे, त्या गरम पाणी जे मी सिंकमध्ये टाकणार आहे. कारण गरम पाणी टाकल्यामुळे सिंकमध्ये जे काही अन्न असते ना ते खाली म्हणजे चाललं जातं, बुजलेलं असतं ना जे होल्स ते त्याच्यामध्ये निघून जातं ते. तर एवढं सगळं करण्यासाठी सुद्धा बरीच एनर्जी जी आहे ते आपल्याला लागत असते. म्हणून नाश्ता वगैरे काय करायचं आधीच करून घ्यायचं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मी कोणतेही काम करण्याआधी जे आहे ते नाश्ता करूनच घेत असते. कारण मला म्हणजे जास्त हार्डवर्क होत नाही, मला एनर्जी लो झाल्यासारखं वाटतं. म्हणून मी कधीही पहिले नाश्ता करून घेत असते. कारण जेव्हा आपण कोणतीही क्लिनिंग करायला म्हणजे सुरुवात करतो तर जेवढं आपल्याला वाटते त्यापेक्षा जास्तच जे आहे ते वर्क होत असते. तर त्यामुळे कंटिन्यू आपण उभं सुद्धा राहत असतो आणि आता उन्हाळा सुद्धा आहे त्यामुळे जे आहे ते आपल्याला विकनेस सुद्धा येऊ शकते आणि घाबरल्यासारखं होऊ शकते. त्यामुळे आधी जे आहे ते आपल्या बॉडीची सुद्धा केअर घ्यायला हवी. जेवढं आपण केअरफुली जे आहे ते किचन क्लिनिंग करत असतो, जेवढं आपल्याला ते क्लीन करायचं असतं तेवढंच स्वतःला सुद्धा जे आहे ते हेल्दी ठेवण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे.
तर सर्वात आधी जे आहे ते नाश्ता वगैरे करून घ्यायचा आणि मग ही क्लिनिंगला सुरुवात करायची। तर बर्नर्स आणि शेगड्या जे आहे ते आपल्या क्लीन झालेल्या आहे आणि जे गॅसचे कपडे आपण टाकले होते डिटर्जंट पावडरमध्ये ते सुद्धा मी आता मस्त वॉश करून घेणार आहे। तर गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे जो काही त्यामधला जो डाग वगैरे होती ऑइली खराब झालेली ते इझिली जे आहे ते निघून गेलं, म्हणून आपण आता इथे नॉर्मल जे वॉटर आहे त्याने फक्त वॉश करून घेणार आहे। आणि जे बर्नर्स वगैरे त्या शेगड्या मी धुतल्या त्या ओट्यावर जे आहे ते ठेवले आहे, पण आता मी त्या उन्हामध्ये वाळू ठेवणार आहे, कारण जर त्यामध्ये पाणीच राहिलं आणि तसंच जर आपण शेगडी ऑन केली तर ती शेगडी जी गॅस जी आहे ते ऑन होणार नाही। त्यामुळे आपण मस्त जे आहे ते उन्हामध्ये वाळू लावलं तर ते चांगल्या प्रकारे वाळल्या जातील आणि गॅसचे कपडे सुद्धा आपल्याला उन्हामध्येच वाळू लावायचे, कारण त्याचा जर ते आपण तसंच ओलं ओलं राहिलं तर त्याचा जो आहे तो वास येत असतो, म्हणून कोणतेही कपडे किंवा भांडी सुद्धा इव्हन तुम्ही ना उन्हामध्ये काही वेळसाठी ठेवा, म्हणजे त्यामधला जो वास आहे तो निघून जातो। तर लास्ट आहे इथे सिंक आणि नळ वगैरे आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे। तर इथे मी नॉर्मल जे आहे स्क्रबनी डिटर्जंट वगैरे लावून ते क्लीन करून घेत आहे। तर मी नाही का नळाखाली जे काही एक डाग होतं तर त्यावर मी ॲसिड टाकलं आणि ते ॲसिड जे आहे ते वाहत सिंकमध्ये गेलं तर त्याला काळी काळी जे आहे डाग लागली होती। तर मी हार्पिक आणि बरीचशी जी आहे साबण वगैरे कपड्याची ते यूज केली, तर डाग तर थोडे कमी झाले पण पूर्णपणे निघले नाही। तर प्लीज मला कमेंट करून सांगा की जर तुमच्याकडे कोणतंही असं हार्डवालं जे असेल लिक्विड तर ते नाव वगैरे मला कमेंट करा की जर रिमूव्ह होत असेल तर। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह, तोपर्यंत मस्त मजेत राहा। आता पूर्ण जे क्लिनिंग आहे ते आपली झालेली आहे आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते। आता ते सांगते इतकं व्यवस्थित आणि छान असं वाटत आहे, की ओटा जो आहे ना तो फक्त रिकामा ठेवावा, कारण त्यावर जर आपण असं काही म्हणजे सामान जेव्हा रॅक्स वगैरे ठेवतो तर इतकं ते असं गदगद वाटतात ना खरंच। तर वाढलेली बर्नर्स आणि ह्या शेगड्या सुद्धा मी आता इथे व्यवस्थित लावून घेत आहे आणि तुम्हाला लास्ट लुक पण इथे दाखवते की कसं छान व्यवस्थित वाटत आहे। तर